धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, माझ सोडवी दातारा, माझ सोडवी दातारा. ज्यावेळेस तुकोबराय म्हणतात मज सोडवी दातारा, म्हणजे काहीतरी कर्मापासून दुस्तरा, वाईट कर्मापासून सोडव असं म्हणण्यासाठी अगोदर त्याला विशेषण वापरतात. अरे तू धर्माची मूर्ती आहे, तुझ्या हातात पाप पुण्य आहे. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर डायरेक्ट म्हणतात हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. अरे डायरेक्ट जायचं आणि म्हणायचं हेची दान दे. का तर यामध्ये स्वार्थी हेतू नाही, यात परार्थी हेतू आहे. म्हणून अगोदर आपण एक ज्ञानेश्वरीचं जरी चिंतन केलं तरी 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये 19 ओव्या आहेत. आणि त्या 19 ओव्यामध्ये तर अगोदरच्या 9 ओव्यामध्ये माऊली आपल्या गुरुचं एवढं वर्णन करतात, एवढं वर्णन करतात की जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठे दिधलिया कृपा, विषय व्याळे मिठे दिधलिया नुठे ताठे, ते तुझी गुरु कृपा दृष्टी निरविषय होय, तरी कवना ते ताप कोणी. अनेक अशा 9 ओव्यामध्ये गुरुचं वर्णन करतात. आणि वर्णन केल्यानंतर मग म्हणतात नवरस भरवी सागरू, अरे उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. की की 9 ओव्यामध्ये अगोदर वर्णन केलं की तुम्ही कृपाळू आहात, उदार आहात, शुद्ध आहात, बुद्ध आहात. की आणि मग म्हणतात की हे स्वार्थी झालं, अगोदर त्यांचं वर्णन करायचं. आणि मग मागण्या सुरू केल्या. नंतरच्या 10 ओव्यामध्ये इतक्या मागण्या केल्या की म्हणले अरे वाघ वाद आव्हाटे, कुतर्काचे सावते फेडी. की जे पाखंडी लोक आहे त्यांचा सुद्धा माझ्या साहित्यातून, की जे पाखंडी लोक आहे जे ज्ञानेश्वरी वाचतील, की ती ज्ञानेश्वरी वाचल्यावर त्यांची सुद्धा बुद्धी बदलावी. अनेक अशा मागण्या केल्या की नवरसाचा सागर भरव माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये. अनेक अशा मागण्या केल्या. म्हणजे मला सांगायचं एवढंच की मागण्याच्या 2 पद्धती असतात. अगोदर गुणवर्णन करायचे आणि मग मागणी करायची. त्यातलाच हा एक त्याच प्रकारचा अभंग आहे. तुकोबराय संतांसमोर जातात आणि म्हणतात गोमटे ते करा माझे. पण ते अगोदर गोमट करण्यासाठी अगोदर म्हणतात तुम्ही साधू आहात, संत आहात, जीवलाग आहात. पण अभंगाचा पहिला शब्द आहे आता. आता हा शब्द पहिल्या चरणाशी त्याचा अर्थ लागत नाही. आता हा शब्द दुसऱ्या चरणाशी, की आता गोमटे ते करा. कारण ज्यावेळेस साहित्याचा अभ्यास केला जातो शास्त्रीय पद्धतीनं, त्यावेळेस तो पहिल्या चरणाशी जुळत नाही, दुसऱ्या चरणाशी. कारण आता तुम्ही कृपावंत तुम्ही आता नाही, कारण कृपावंत तुम्ही अगोदर पासून आहेत. म्हणून आता आता हा शब्द केव्हा वापरला जातो तर ब्रह्मसूत्रावरचं ब्रह्मसूत्रामध्ये त्याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी या शब्दाचे 3 अर्थ सांगितले. एक मंगलवाचक म्हणजे कसं की आता 10 वाजले कीर्तनाला सुरुवात करा. आता म्हणजे सुरुवात करताना. पूर्व प्राकृत म्हणजे अगोदरचा विषय त्याला जोडून जर असेल तर जसं 2 भावाचे भांडण झाले तर गावातील लोक येतात आणि त्यांना समजून सांगतात अरे कशाला भांडण करता, तुम्ही सख्खे भाऊ आहेत, तुमचा बाप चांगला होता, असा होता, कशाला भांडण करतात. आता झालं गेलं सोडून द्या. म्हणजे मागचा विषय धरून पुढे ज्यावेळेस सांगितलं, ज्यावेळेस म्हटलं जातं आता म्हणजे मागचा विषय शी जोडून ज्यावेळेस असतं. की जसं ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायामध्ये 72 विभूती सांगितल्या भगवंताने अर्जुनाला. आणि 72 विभूती सांगितल्यानंतर तरी पण अर्जुनाचं समाधान झालं नाही. त्यावेळेस 11व्या अध्यायाची सुरुवात करताना माऊली म्हणतात आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी,
एथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. मग मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. तसं 14व्या अध्यायाचा शेवटच्या 6 ओव्या वाचल्या की मग आपल्या लक्षात येतं. आता मग 15व्या अध्यायाची पहिली ओवी, तिचा संबंध हा 14व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोक वाचला की मग आपल्या लक्षात येतं. आता हृदय आपुले चौफाळुनी भले वरी बैसवी पाऊले श्री गुरुजी. की आता शब्द केव्हा वापरला जातो? मागचा विषय सोडून असेल तर अजून अनंतर म्हणजे अमक्याच्या नंतर म्हणजे असं जगद्गुरु शंकराचार्य सांगितलं की अनंतर या अर्थाने आता वापरतो. आपण विषयाने बोलू की शेवट काय सांगितलं? आता विश्वात्मके देवे देवागय तोषावे तोषो निमद्यावे बसाय दाने. की आता शब्द हा नंतर कधी तर त्याच्या अगोदरची जर बघितली आपण किंबहुना केले तेचे धर्म कीर्तन सिद्धी झाले एक जे उरले पायी पट. कधी तर की पायी पडलं. आता हा सगळा मी ग्रंथ हा वाघ यज्ञ हा समाजासाठी समोर मांडला तर म्हणून आता विश्वात्मके देवे आपल्याकडे मागणं केलं. अशा प्रकारचा आता शब्द आपण जगद्गुरु शंकराचार्य जगद्गुरु तुकोबारायांचा हा आता शब्द या अर्थाने येतो की यापेक्षा वेगळा आहे. कधी अरे आता हा शब्द कशासाठी वापरला की की कोणताच मार्ग आलेला नाही त्यावेळेस तुकोबाराय अगोदर संसाराकडे जातात. संसार जोडतात. संसाराला की गोमट करा. पण संसार काय करणार? कारण संसार कसा आहे? महाराजांनी संसारामध्ये सुख नाही. संसाराला 15 रूपमसे कथोपलभ्यते न अंतो न चाचिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल अससंग शस्त्रेण दृढेन चित्वा. अरे न रूपमसे कथोपलभ्यते न अंतो न चाचिर्न च संप्रतिष्ठा.